चला तर मग आज आपण आषाढ तळूया। मस्त अशा गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत गुळापासून तयार केलेल्या गोड पुऱ्या आपण आज बघणार आहे। मस्त अशा लुसलुशीत मऊ आणि खूप सुंदर अशा खुशखुशीत आपल्या गुळाच्या पुऱ्या होणार आहे। त्याकरता बघा लागणारं साहित्य, 1 वाटी मी येथे गुळ घेतलेला आहे, मस्त छान बारीक खिसून घेतलेला आहे आणि आता एका पातेल्यामध्ये टाकला। त्यानंतर पाऊण वाटी मी इथं पाणी घेतलेलं आहे। तुम्हाला जास्त गोड आवडत असल्या तर तुम्ही अर्धीच वाटी पाणी घ्या आणि मस्त असा आता गूळ आपला गॅस चालू करून बारीक गॅसवर असा विरघळून घ्यायचा आहे गूळ मस्त। आणि जर तुम्हाला वेळ असला तर तुम्ही गार पाण्यामध्ये सुद्धा विरघळून घेऊ शकता। आता बघा 1 वाटी गुळासाठी आपण इथं 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ आपलं बारीक असल्यामुळे मी इथं अर्धी वाटी रवा घालणार आहे आणि मस्त बारीक रवा मी घेतलेला आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। खूप सुंदर असं बघा आता मी इथं मस्त वेलची पूड घालणार आहे। वेलची पूडने खूप सुंदर असा स्वाद येतो। तुम्ही नक्की बनवून बघा। खूप सुंदर अशा आपल्या ह्या गोड पुऱ्या तयार होणार आहे गुळापासून तयार केलेल्या आणि खूप खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या तयार होतात। आता बघा इथं मी 2 पडी तेल असं कडकडीत गरम करून मोहन देऊन घेतलं, म्हणजे याच्यामुळे आपल्या पुऱ्या खूप सुंदर खुसखुशीत मऊ सॉफ्ट होणार आहे। आणि मस्त असं बघा हाताने चोडून घ्यायचं आहे, छान असं मोहन देऊन घ्यायचं आहे। आपल्या पुऱ्या खूप सुंदर तयार होणार आहे। तुम्ही नक्की ह्या पद्धतीने तयार करून बघा। तुम्ही सुंठ पावडरसुद्धा वापरू शकता, मी फक्त वेलची पूड वापरलेली आहे। बडीशोप तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बारीक करून टाकू शकता। बडीशोप, सुंठ आणि वेलची एकत्र करून तुम्ही टाकू शकता। आणि आता मस्त बघा आपलं गुळाचं पाणी आता मस्त छान असं गार झालेलं आहे। पूर्ण गार होऊ द्यायचं, म्हणजे आपल्या पुऱ्या छान अशा मऊ होता। आणि त्यानंतर मस्त असं चाळणीच्या साहाय्याने आपल्याला चाळून घ्यायचं आहे, म्हणजे जी काही माती घाण असेल दगड ते निघून येतं। आता बघा असं थोडं थोडं घेऊन आपल्याला मस्त असं पीठ मळून घ्यायचं आहे। अगदी परफेक्ट प्रमाण आहे। तुम्ही नक्की ह्या प्रकारे पुरी बनवून बघा। खूप सुंदर टेस्टी होते आणि मऊ तर खूपच मऊसूद होते, खूप सुंदर लागते। आता थोडं थोडं पाणी घेऊन एकदम टाकायचं नाही। एखाद्या वेळेस आपल्याला कमीसुद्धा लागू शकतं, एखाद्या वेळेस जास्तही लागू शकतं। आणि बघू शकता तुम्ही आता हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे। 1 वाटी गूळ, 2 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे। मस्त असं बघा मोहन दिलेलं आहे, 2 पड्या तेल असं कडकडीत तयार गरम करून। आता बघा आपला गोळा मस्त असा तयार झालेला आहे, अगदी व्यवस्थित असा मस्त झालेला आहे, प्रमाण एकदम छान झालेलं आहे। थोडंसं घट्टच आपल्याला, म्हणजे खूप पातळ असं मळायचं नाही, नाहीतर मग पुरी आपली तेलकट होते। आता बघा ह्या प्रकारे मस्त आपण गोळे तयार करून घेणार आहे। आणि आता आपल्याला मोठी चपाती लाटून घ्यायची आहे। याची मी सगळे गोळे बघा असे आता 4 गोळे तयार केले आणि आता पोळपाटावर आपण मस्त अशी मोठी चपाती लाटून घेणार आहे आणि खूप सुंदर अशा ह्या गोड पुऱ्या आपल्या तयार होणार आहे। तुम्ही बघू शकता छान असं व्यवस्थित मस्त एकसारखी अशी चपाती लाटून घ्यायची आहे। आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आषाढ स्पेशल जर आवडली तर लाईक करायला मात्र विसरू नका, शेअर करा, सबस्क्राईब करा। आता आपली चपाती बघू शकता मस्त अशी मोठी आपण लाटून घेतलेली आहे आणि अशी मोठी पोळी लाटून घेतल्यामुळे आपल्या पुऱ्या मस्त अशा गोल आकाराच्या होणार आहे। आपण ग्लासच्या साहाय्याने ह्या आता कट करणार आहे। आपली पोळी लाटून झाली म्हणजे चपाती। आता बघा 1 ग्लास घेतलेला आहे, तुम्हाला हवा त्या आकाराच्या तुम्ही बनवू शकता। आणि आता मस्त असं बघू शकता आता मी अशा पुऱ्या तयार करून घेत आहे, म्हणजे छान अशा गोल दिसतात आणि टम्म फुगतात आपल्या पुऱ्या आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात। आणि आपली आषाढ स्पेशल ही पहिली रेसिपी आहे। तुम्ही भरभरून तुमचं प्रेम आशीर्वाद द्या आणि सपोर्ट करा। आणि बघू शकता आता आपल्या पुऱ्या, आता आपण दुसरे गोळेसुद्धा असेच घेऊन आपण लाटून घेऊया सगळ्या पुऱ्या। आणि बघा काढून घेतल्या मी, एक आपली बाकी होती ती सुद्धा मी आता कट करून घेतली। आता परत आपण दुसरा गोळा घेणार आहे आणि बघू शकता आता मी अशा पुऱ्या काढून घेतलेल्या आहे।
खूप सुंदर, खूप छान लागतात. प्रवासाला सुद्धा अगदी तुम्ही 5 ते 6 दिवस आरामशीर टिकू शकतात. खूप सुंदर लागतात. दुसरंसुद्धा आता आपण गोळा घेतलेला आहे, बघू शकता किती सुंदर. खूप घट्टही नाही, खूप पातळही नाही, असं आपलं मस्त गोळा तयार झालेला आहे. आता बघा सगळ्या आपल्या पुऱ्या मस्त तयार झालेल्या आहे. आता मी कढईमध्ये मस्त असं लोखंडी कढईमध्ये तेल तापवायला ठेवलं होतं. तेल छान तापल्यानंतर आपल्याला थोडंसं बारीक गॅस करायचा आहे, म्हणजे मध्यम आकारामध्ये आपल्याला ह्या पुऱ्या आता अशा तळून घ्यायच्या आहे आणि अशा हलवायच्या. बघू शकता आपल्या पुऱ्या किती टम्म फुगत आहे आणि वास तर खूप वेलचीचा घरामध्ये सुटलेला आहे. वेलची पूडमुळे खूप सुंदर अशी चव येते. तुम्ही सुंठ पावडरही घाला, मी नाही घातलेली आहे. बघू शकता किती मस्त आपल्या पुऱ्या तयार होत आहे आणि खूप असा घरभर वास पसरलेला आहे गुळाच्या पुऱ्यांचा. मस्त असं छान. आता मस्त पुऱ्या आपल्या बघा तळून झालेल्या आहे. आता आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि मस्त असं तेल सगळं अजिबात तेलकट वगैरे झालेली नाही आपली पुरी आणि किती सुंदर बघा दिसायलाही किती सुंदर दिसत आहे. आता आपण एका ताटामध्ये काढणार आहे आणि असंच आता सर्व पुऱ्या आपण आता तळून घेणार आहे. आणि बघू शकता आता मस्त असं तेल खूप जर जास्त कडक झालं तर तुम्ही गॅस मध्यम करा आणि थोडंसं गार वाटलं तर मग मोठा गॅस करा. आणि आपण बघू शकता जर जास्त जळायला लागला तर तुम्ही गॅस मध्यमच करा. आणि आता बघा किती टम्म अशी आपली पुरी फुगलेली आहे आणि किती आनंद होतो. अशी पुरी वगैरे पुरणपोळी वगैरे अशी टम्म आपल्या हाताने फुगल्यावर प्रत्येकाला आनंद होतो आणि खूप खुसखुशीत असं तुम्ही तुपाचं मोहनसुद्धा देऊ शकता. आणि मी तेलाचंच मोहन दिलेलं आहे. तुपाचं मोहन दिलं तरी खूप सुंदर अशी एक चव येते वेगळी. आणि आता मी सगळ्या पुऱ्या आता तळून घेत आहे. बघू शकता किती सुंदर अशा आपल्या पुऱ्या मस्त अशा टम्म फुगत आहे आणि किती सुंदर दिसायला पण आणि छान दिसतं आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि खूप सुंदर असं बघा. आता मी सगळ्या पुऱ्या तळून घेत आहे. माझा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका आणि लाईक पण करा मला. खूप सुंदर बघा अशा ह्या पुऱ्या तयार होत आहे. सगळ्या पुऱ्या आता आपल्या तळून होत आहे आणि अजिबात तेलकट वगैरे नाही, मऊसूत झालेले आहे. पूर्ण पुऱ्या आता आपल्या तळून झाल्या. बघू शकता तुम्ही छान अशा. आता आपण एका प्लेटमध्ये घेतलेले आहे. या तुम्ही पण आषाढ स्पेशल गोड पुऱ्या खायला आणि घरभर वास पसरलेला आहे. किती सुंदर दिसत आहे. आवडल्यास लाईक करायला विसरू नका. बघा आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहे. किती सुंदर बघा, मस्त टम्म गोल आकाराच्या आणि खूप सुंदर अशा बघा मस्त. आता मी तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवते. आतमध्ये तुम्ही बघू शकता एकदम लुसलुशीत मऊ झालेली आहे आणि खूप छान लागते ही पुरी. नक्की तुम्ही ट्राय करा. आषाढ स्पेशल तुम्ही प्रवासालाही नेऊ शकता. आणि दिसायला बघा किती सुंदर दिसत आहे आपल्या पुऱ्या. श्री स्वामी समर्थ.